श्यामच्या मुद्द्यावर त्याला मध्येच अडवत नाना पुन्हा म्हणाले, अरे काही पण काय सांगतोस लेका? त्यावर श्यामला रागच आला. त्यानं पटकन मोबाईल काढला आणि म्हणाला, हे पहा, बिझनेस लाईन मध्ये स्टर्लिंग ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक रवीन सालुजा यांनी लिहिलेला हा लेख. माणसांप्रमाणे जनावरांना सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. जनावरांना चरायला सोडल्यानंतर त्यांच्यातील कॉर्टिसोल हार्मोन ऍक्टिव्ह होतो, त्यामुळे त्यांचा मानसिक ताणतणावही कमी होतो. जनावरांनाही बंदिस्त जागेत राहण्याचा कंटाळा येतो. त्यांना चरायला बाहेर सोडलं की ते आनंदी होतात, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन क्रियेत सकारात्मक बदल घडवून येतात. श्याम, हे फक्त बैल आणि गायीसाठी लागू असतं का? नाही नाना, प्रत्येक जनावराला हे लागू आहे. शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढव या सगळ्याच प्राण्यांना समूहात राहायला आवडतं, कारण तेही सामाजिक प्राणी आहेत. त्यांच्या कळपात ते संवाद साधतात, त्यामुळे त्यांचे मानसिक आणि भावनिक एकटेपणा हा दूर होतो. जनावर जेव्हा चराईसाठी सोडले जातात तेव्हा वेगवेगळ्या गवतातून स्वतःच्या जिभेचे चोचले ते पूर्ण करतात. त्यातून त्यांना मानसिक आनंद मिळत असतो.